श्री गुरुचरित्र अध्याय 48. कथासार. श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने उदंड पीक आले. श्री गणेशाय नमः. सिद्धाने नामधारकाला श्री गुरुची आणखी एक लीला सांगितली. तो म्हणाला, श्री गुरु रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत. त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर एका शूद्राचे शेत होते. श्री गुरूंना पाहताच तो हातातले काम टाकून धावत यायचा आणि त्यांना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचा. मध्यान्हसमयी श्री गुरु मठात परतायचे, तेव्हाही त्यांना सन्मुख जाऊन वंदन करायचा. श्री गुरु त्याच्याशी कधीच बोलत नसत. अशा प्रकारे अनेक दिवस हा नमस्काराचा क्रम चालू होता. एके दिवशी श्री गुरु त्याला म्हणाले, तू मला रोज नमस्कार करतोस. तुझ्या मनात काय इच्छा आहे? शूद्र म्हणाला, देवा, या माझ्या शेतात उदंड पीक यावे अशी इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, आता शेतात काय पेरले आहेस? शूद्र म्हणाला, यावनाळ पेरले आहे. तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असे वाटते. काही दिवसांनी कणसे येतील. तुम्ही माझ्या शेतावर कृपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे. श्री गुरु म्हणाले, माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे. मी जे सांगीन ते दृढभावाने करशील. शूद्र म्हणाला, मला गुरुवाक्य प्रमाण आहे. मी आपला शब्द कधीच मोडणार नाही. श्री गुरु ठीक आहे. आता सांगतो तसे कर. मी संगमावरून परत येईपर्यंत मध्यान्ह होईल. तोपर्यंत उभे असलेले हे सर्व पीक कापून टाक. शूद्राने ते मान्य केले. श्री गुरुही अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले. शूद्र त्वरेने गावात आला. तेथील अधिकायाला भेटून म्हणाला, मला शेत कापण्याची परवानगी असावी. मी शेतसारा म्हणून गतवर्षाप्रमाणेच धान्य देईन. अधिकारी अवेळी परवानगी कशी देणार? तुझ्या शेतात वेळाधीच जास्त पीक आले काय? शूद्रापाशी वाद घालायला वेळच नव्हता. त्याने गतवर्षीपेक्षा दुप्पट सारा भरीन. जर पीक आले नाही तर साठवणीचे धान्य देईन. त्यानेही पूर्तता झाली नाही तर सरकारने माझी गुरे जप्त करावीत असे वचनपत्र लिहून दिले आणि परवानगी मिळविली. त्यानंतर काही मजुरांना घेऊन तो शेतात गेला आणि त्यांना शेत कापण्यास सांगितले. हे वृत्त कानी पडताच शूद्राची पत्नी आणि मुले धावतच तेथे आली. त्यांनी त्याला अडविण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने कोणालाही जुमानले नाही. एका संन्याशाच्या सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्याला मूर्ख ठरविले. त्याला प्रतिबंध करण्यासाठीही काहींनी ग्रामाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याने शूद्राचे वचनपत्र दाखवून त्यांची बोळवण केली. इकडे शूद्राने शेत कापून टाकले आणि तो श्रीगुरूंची वाट पाहू लागला. मध्यान्ह झाली. श्रीगुरू मठाकडे निघाले. शूद्राने त्यांना कापलेले शेत दाखविले. तेव्हा ते म्हणाले, धन्य तुझा निर्धार. या श्रद्धेचे तुला फार मोठे फळ मिळेल. आता चिंता करू नकोस. शूद्र घरी गेला तेव्हा त्याची बायको व मुले अक्षरशः रडत होती. लोक त्यांचे सांत्वन करीत होते. शूद्राने त्यांची समजूत काढली. तो म्हणाला, जो गुरुवर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार वागतो त्याच्या बाबतीत हानी संभवतच नाही. आपल्याला सहस्रपटीत लाभ होईल. फक्त विश्वास ठेवा. त्याने सर्वांना शांत केले. त्यानंतर आठवड्यातच एकाएकी प्रचंड वादळ आले. अतोनात पर्जन्यवृष्टी झाली. गावक्यांची उभी पिके पार उद्ध्वस्त झाली. ओला दुष्काळ पडला. फार नुकसान झाले. त्या पावसाने शूद्राचे शेत मात्र शतपटीने वाढले. शेतामध्ये सर्वत्र कणसेच दिसू लागली. गुरुकृपेचा तो प्रभाव पाहून शूद्राला अक्षरशः भरून आले. ते दृश्य पाहून त्याची बायको व मुले आनंदाने डोलू लागली. लोकही आश्चर्य करू लागले. शूद्राच्या पत्नीने शेताची पूजा केली. पतीची माफी मागितली.
त्यानंतर ती दोघे श्री गुरूंच्या मठात आली. त्यांची पूजा केली. श्री गुरूंनी त्यांना विचारले, शेताचे काय वर्तमान आहे? सर्व कुशल मंगल आहे ना? तेव्हा दोघांनाही रडू आले. त्यांनी श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, तुम्हीच आमचे कुलदैवत, तुम्हीच कामधेनू. तुमची कृपा झाली, भरून पावलो. श्री गुरु शूद्राला म्हणाले, तू माझा निस्सीम भक्त आहेस. तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करील. महिनाभराने कापणी झाली. गतवर्षापेक्षा शतपट उत्पन्न आले. शूद्राने अधिकायाला बोलाविले व म्हणाला, गावात धान्याचा तुटवडा आहे. मी दुप्पट देईन असे म्हणालो होतो, पण आता अर्धे उत्पन्न देतो. ग्रामाधिकारी म्हणाला, तू मनाने खूप मोठा आहेस, गुरुकृपांकित आहेस. कायद्याने जेवढे द्यायचे तेवढेच दे, बाकीचे घरी घेऊन जा. पण त्याला राहवले नाही. शेतसारा भरून त्याने स्वतःला आवश्यक तेवढे धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना व ग्रामस्थांना वाटून दिले. सिद्ध म्हणाला, नामधारका, गुरुवचन किती अमोघ असते पाहिलेस. म्हणून त्यांची कधीही अवज्ञा करू नये. गुरूंच्या वचनांचे तंतोतंत पालन करणे हाच शिष्याचा धर्म, हे आद्य कर्तव्य. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्रवर प्रदान नाम 48 श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु.